एंट्री मारली तर काय मोठं चक्कर मारली आता पण मारली जीवितवाची जबाबदारी देते त्याच्यावर आहे आणि ते मेला तर आम्हाला भात खायचं नाही स्कोर होल्डर सुजल चव्हाण हा सामने लाईव्ह चालू आहे सुजित फ्रॉम कंची तांडा हा यूट्यूब चॅनल आहे चला उमरी हा संघ मैदानात दाखल झालेला आहे कारखानीच्या संघनायकांना विनंती आहे आपला संघ घेऊन मैदानात येणे उतरा दूर जाना दूर बदला रे था खळ्या मध्ये जा हांगोळी हिंगोळी करना तो करे गेर मानी आवडीचा तो पोस्ट टाइम लागत माईक चालू चक्कर बे आवनी बे लाईव्ह आओ सबेन फाइनल चालू छे चला कारखानी कमेंट करो कति देख रहे हो चलो फास्ट चला कारखानी हा संघ पण सरकारी बड़े यारी होम टीम थोड़ा लेट आवा मान सम्मान है चलो कमेंट करो चलो जल्दी लास्ट हॅलो हॅलो या सामन्यात नाणेफेक करण्यासाठी आदरणीय सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंगजी कांबळे सर यांना मी आमंत्रित करतो कांबळे सरांच्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक होत आहे नाणेफेक जिंकलेले उमरी बाजार संघाने आणि नाणेफेक जिंकून मैदान निवडलेले आहे टॉस विन उमरी बाजार पहिली लढाई राहील सारखरी संघाची राजू इकडे थांबत जा थोडा सारखरी विरुद्ध उमरी बाजार या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना कोणता थर्ड रेट मधून आणि अक्षय खेळ घेऊन आले तो अक्षय राठोड सारखरी संघाचा खेळाडू अक्षय भाऊ दोन्ही दिग्गज आणि बलाढ्य संघ या सेमीफायनल मध्ये दुसरा सामना खेळत आहेत
या स्पर्धेचा हा दुसरा सामना उमरी बाजार विरुद्ध सारखणी. आणि उमरी बाजार कडून पहिली चढाई घेऊन आले तो पंकज मिश्रा. सौजन्य विजय पोतकंटवार उमरी बाजार 4 नंबरचा खेळाडू डायरेक्ट गडिमाचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई. पंचांचा निर्णय बाकी 1 गुण घेऊन गेलेला आहे तो पंकज मिश्रा. आणि परत एकदा आलेला आहे हा सारखणीचा 6 नंबरचा खेळाडू संदेश राठोड. उमरी बाजार संघाने दुसऱ्या चढाईमध्ये आपल्या संघाचं नाव आपल्या संघाचं खातं ओपन केलेलं आहे. बघूया सारखणी संघाची दुसरी चढाई काय करतो तो संदेश. आणि दुसऱ्या चढाईमध्ये सारखणी संघाचा खेळाडूने सुद्धा आपल्या संघाचं खातं ओपन केलेलं आहे. ज्यांना कोणाला वैयक्तिक बक्षीस द्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर नाव घोषित करायचं आहे. पंकज बाकी जबरदस्त असा डिफेन्स. 7 नंबरच्या खेळाडूने गलती केली होती परंतु संपूर्ण संघ तुटून पडला त्या चढाईपट्टूवर. आणि जबरदस्त डिफेन्स सारखणी कडून. परत एकदा 8 नंबरचा खेळाडू अक्षय राठोड 5चा डिफेन्स बोनस ऑफ. सारखणी 2 उमरी बाजार 1. दोन्ही नावाजलेले दिग्गज खेळ संघ डायरेक्ट गडिमाच्या प्रयत्नाने यशस्वी चढाई अक्षय कडून. पंचांचा निर्णय 1 पॉइंट. अग्रेशन मोड में है हमारे संघ. हा तो खेळाडू एकमात्र असा खेळाडू मनसूर उमरी बाजार संघाचा खेळाडू मनसूर ज्याने 2 सामन्यामध्ये 2 वेळेस 4 पॉइंटचा टच पॉइंट आणि पुन्हा एकदा सिंगल पॉइंट घेऊन गेलेला आहे तो मनसूर. पहिले पिसाला रे. जबरदस्त अशी पकड राहुल पवार यांची. उच्च प्रतीचा खेळाडू राहुल शेषराव पवार. 5चा डिफेन्स बोनस ऑफ. डायरेक्ट गडी मारावं लागेल मनसूरला. एकमात्र असा खेळाडू आहे त्याने 4 पॉइंटने घेतलेला या स्पर्धेमध्ये. जबरदस्त 7 नंबरचा खेळाडू पल्लू वाडगुरे प्रथमेश वाडगुरे 2 वेळेस जबरदस्त असा टॅकल केलेला आहे. संपूर्ण संघ तुटून पडलाय तो मनसूरवर. कोणी एकटाचं काम नाही सगळ्या संघाला तुटून पडावं लागेल मनसूरवर तेव्हा कोणी तो अडवला जाणार आहे. एक ताकदवर आणि अट्टाकट असा खेळाडू आहे मनसूर. 6 नंबरचा खेळाडू संदेश राठोड परत आपल्या संघामध्ये. 6चा डिफेन्स बोनस ऑन. हा एक नावाजलेला खेळाडू आहे पंकज. संपूर्ण विदर्भात मराठवाड्यात आणि तेलंगणामध्ये धुमाकूळ घालणारा हा खेळाडू पंकज. गलती केलेली आहे 10 नंबरच्या खेळाडूने सारखणी संघाकडून. 4-4 अटोकटीचा सामना सुरू आहे या दोन्ही संघादरम्यान. डायरेक्ट गडिमाचा प्रयत्न संदेशचा परंतु असफल. पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि बोनस घेण्याचा सुद्धा प्रयत्न. आणि पंचांचा निर्णय बोनस पॉइंट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सारखणी आणि उमरी बाजार या दोन्ही संघाचं. स्पर्धेचा 4 नंबरचा खेळाडू या अगोदर 1 गुण घेऊन गेला होता. 4 नंबरचा खेळाडू पंकज. सारखणी 5 उमरी बाजार 4. प्रथमेश वाडगुरे याने 2 डिफेन्स केलेला आहे आपल्या संघासाठी. प्रत्येक अक्षय 6चा डिफेन्स बोनस ऑन. बोनस सुद्धा घेऊ शकता. डायरेक्ट गडिमाचा प्रयत्न 8 नंबरच्या खेळाडूकडून. आणि जबरदस्त अशी चढाई
आणि फर्स्ट टाइम आउट टाइम कॅच करा. फर्स्ट टाइम आउट सारखरी संघाने घेतलेला आहे. सारखरी 6 उमरी बाजार 4. 5 मिनिट 19 सेकंद वेगो गेम. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू टाइम स्टार्ट करा. टाइमर एक नंबर संदेश बोला. 7च्या डिफेन्स मध्ये डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न होता. लात मारून गडी मारलेला आहे पंकजने. नावाजलेला खेळाडू आहे पंकज. उमरी बाजार 5 सारखणी 6. पर्यंत हा 6 नंबरचा खेळाडू संदेश थोडंच करण्याचा प्रयत्न. अटक करण्याचा खेळाडू आहे. 6चा डिफेन्स बोनस ऑन. या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामना अतिशय ताकदीने भरलेला तो खेळाडू आहे संदेश. डिफेन्स करावं लागेल तर 2-3 खेळाडूंना यावं लागेल. एकट्याला तो आवडणार नाही. हे सर्व सामने बोनस घेण्याचा प्रयत्न. जे बजरंग क्रीडा मंडळ उमरी बाजारचा खेळाडू मनसूर डायरेक्ट गरीबाचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई मनसूर कडून बोनस +1 2 गुण घेऊन गेला होता मनसूर. 7-7. हे सर्व सामने युट्यूब चॅनल सुजित फ्रॉम कणकीतांडा या युट्यूब चॅनलवर दाखवण्यात येत आहे. लाईव्ह दाखवण्यात येत आहे. सुजित फ्रॉम कणकीतांडा. शेवटचे 3 मिनिट. डायरेक्ट गडिमांचा प्रयत्न संदेश राठोड यांच्याकडून. 3 मिनिट रे. 7-7 या गुणतालिकेवर घेतात. पुन्हा एकदा यशस्वी चढाई. डायरेक्ट एका गुणाचा दावा केलेला आहे आणि 1 नंबरच्या खेळाडूला बाद केलेला आहे संतोषने. सारखणी 8 उमरी बाजार 7. चार नंबरचा उमरीचा तळपट्टू हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न. यशस्वी प्रयत्न. 1 गुण घेऊन टाइम कॅच. अंकल टाइम कॅच. हाफ टाइमसाठी शेवटचे 2 मिनिटं. आणि हा 6 नंबरचा संदेश सारखणीचा चढाईपट्टू चढाई करतो उमरी या संघावर. बघूया 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आहे. सावधपणे चढाई. सेंटर टू कॉर्नर गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न परंतु कुठलाही गुण न घेता परत आपल्या संघात शेवटचे 1.5 मिनिट हाफ टाइम साठी. 4 नंबरचा उमरी बाजारचा खेळाडू चढाई करतोय. सारखणी संघावर बोनस ऑफ आहे. परंतु चुकून घेऊन परत आपल्या संघात. बोल बे अंकल ए बोल बे. बादेम कर मैसेज है. टाइम वेगो होता. 1 मिनिट रेगो. शेवटी रे शेवटचे 1 मिनिट.
परत आपल्या पंगा सुपर डॉक्टर अशी रेड 11-9 चलो 11 सारख्याने 11 उमरी बाजार 9 गुणसंख्या आहे सारख्याने 11 उमरी बाजार 9 4 नंबरचा उमरीचा चढाई तोच चढाई करतो सारख्यानेच्या कोटामध्ये हात मारून बळी मारण्याचा प्रयत्न डिफेन्स मध्ये शेवटची चढाई आता हाफ टाइम साठी शेवटची चढाई हॅलो 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 हाफ टाइम अशा प्रकारे मध्यांतर झालेले आहे मध्यांतरानंतर उमरी बाजार 9 सारखणी 11 मंडळाचे सदस्य मजा दाखवून घ्या बोनस लाईन मारा हॅलो 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 राजू जास्त नको मारू 5 स्लिप होते राजू पंकज भाव सजेशन देते हुए यहाँ पे या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो सगळा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फायनल मध्ये हिवणी संघासोबत खेळेल ऑलरेडी हिवणी असा एकमात्र संघ आहे जो फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे यानंतर लगेच फायनलला सुरुवात होईल या दोन्ही संघामधून जो संघ जिंकेल तो सरळ फायनल हिवणी संघासोबत खेळेल मध्यंतरानंतर सारखणी 11 उमरी बाजार 9 या सामन्यामध्ये उत्कृष्ट असे पंच लाभलेले आहेत आदरणीय पुनारामजी जाधव सर शिक्षक सारखणी आणि राजवाडे टाइम स्टार्ट करा टायमर आणि मध्यंतरानंतर पहिली चढाई घेऊन आलाय तो 4 नंबरचा खेळाडू पंकज बोनस डायरेक्ट गडीमाचा प्रयत्न पंकजचा परंतु असफल पुन्हा एकदा सज्ज पंकज 4 नंबरचा खेळाडू संदेश भाऊ 4च्या डिफेन्स मध्ये संदेश 4 विरुद्ध 1 असा समीकरण बघूया कोण कोणावर भारी पडतो उमरी बाजारचे 4 सारखणीचा 1 डायरेक्ट गडीमाचा प्रयत्न करता तो संदेश 4च्या डिफेन्स मध्ये आणि सुरक्षित करतो आपल्या संघामध्ये परत एकदा पंकज झालेला आहे चढाई करण्यासाठी नावाजलेला खेळाडू आहे पंकज संपूर्ण मराठवाडा विदर्भात तेलंगणामध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू पंकज मेश्राम हॅलो खेळाडूंना सूचना आहे या ठिकाणी पंच आहेत
पंचांचा निर्णय मान्य करावा लागेल. थर्ड रेड डुओ डायरेक्ट. थर्ड रेड डुओ डायरेक्ट. जर उमरी बाजार संघाला सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर मनसूरला लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे. जबरदस्त अशी पकार जंप घेतली होती परंतु लँडिंग दरम्यान थर्ड रेड पुन्हा एकदा सुपर टॅकल मध्ये आलेला आहे राहुल चित्र पवार 9 नंबरचा खेळाडू. या अगोदरच्या चढाईमध्ये जबरदस्त अशी चढाई केली होती. त्यावेळेस मात्र बघूया राहुलचा जबरदस्त डिफेन्स झालेला आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सुपर टॅकलचे 2 पॉइंट उमरी बाजार संघाला. 11-12 कटोकटीचा सामना चालू आहे. 11-12 सारखनी 12वर खेळत आहे. उमरी बाजार खेळत आहे ते 11 पॉइंटवर. दोनही बलाढ्य असे संघ दिग्गज संघ सारखनीच्या मैदानावर खेळताना पाय मदत आहे रे. जबरदस्तीची पकड म्हणावी लागेल या विशाल प्रकाश राठोड यांच्याकडून. सेंटरचा खेळाडू सारखनी संघाचा विशाल राठोड आणि अक्षयने एक गुण घेऊन गेलेला आहे. सारखनी 14 उमरी बाजार 11. फाईन लागेल. 7 नंबरचा खेळाडू लात मारून गलिमाचा प्रयत्न करताना पंचांची चाणाक्ष नजर या ठिकाणी बोनस लाईनवर आहे. खेळाडूंना सूचना आहे. परत एकदा विशाल आतापर्यंत शांतपणे खेळत होता तो विशाल 5 नंबरचा खेळाडू सारखनी संघाकडून उर्फ गोटू राठोड जबरदस्त खेळ दाखवत आहे. टाइम घ्या टाइमर 18-11 टाइम संघ टाइमर 3 मिनिट 45 सेकंद किती आहेत फक्त. मध्यंतरानंतर 3 मिनिट 45 सेकंद झाले आहे. कॅप्टन 3 मिनिट 45 सेकंद झालेले आहे. अजून 6 मिनिट 15 सेकंद बाकी आहे. ऑल आउट नंतर मनसूर आलेला आहे. मनसूर चला टाइम स्टार्ट करा. सारखनी 18 उमरी बाजार 11. 11-18 जर उमरी बाजारला या सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर मनसूरला आणि पंकजलाच काहीतरी करावं लागेल. दोन्ही नावाजलेले खेळाडू डायरेक्ट गडिमाचा प्रयत्न आणि यशस्वी चढाई पंकज कडून. राईट कॉर्नर अक्षय राठोड याला बाद केलेला आहे. प्रत्येक आलेला आहे संदेश. 12 उमरी बाजार 18 सारखनी. दोन्ही दिग्गज संघ बलाढ्य संघ डायरेक्ट गडिमाचा प्रयत्न. 2 सख्खे भाऊ या उमरीमध्ये खेळत आहेत. बरे 6च्या डिफेन्स मध्ये सज्ज झालाय पंकज. गलती केलेली आहे 7 नंबरच्या खेळाडूने. सामन्याच्या सुरुवातीमध्ये 2 डिफेन्स पॉइंट घेतला होता 7 नंबरने परंतु छोट्याशा गलतीमुळे 1 गुण घेऊन गेला तो पंकज. पुन्हा एकदा राहुलची चढाई. 9 नंबरचा खेळाडू चढाई करता येतो. जबरदस्त असा डिफेन्स राहुलला तुटून पडलेला आहे. राहुलवर उमरी बाजारचा संघ. उमरी बाजार 14 सारखनी 18. 4चा डिफेन्स आणि चढाई घेऊन आलेला आहे तो मनसूर. डायरेक्ट गडी मारण्याचा प्रयत्न.
गलतीवर गलती करत तो कारगिरीचा डिफेन्स. टाइम कॅच करा टाइमर. 15-18 फक्त 3 गुणांनी आघाडीवर आहे कारगिरी संघ. कोणत्याही क्षणी हा सामना उमरी बाजार संघाकडे वळू शकतो. 4 मिनिट 11 सेकंद बाकी. 4 मिनिट 11 सेकंद. 4 मिनिट 11 सेकंद बाकी आहे सामना संपण्यासाठी. आणि कारगिरी हा संघ 3 गुणांनी आघाडीवर खेळत आहे. मनसूर पठाण सलग तिसऱ्यांदा गलती केली आहे कारगिरीच्या डिफेन्स मध्ये. पहिल्यांदा अक्षय राठोड, दुसऱ्यांदा प्रथमेश पाटगुरे आणि तिसऱ्यांदा योगेश चव्हाण. या तिन्ही दिग्गज खेळाडूंचं डायरेक्ट गडी मारून प्रयत्न केला होता आणि सक्सेस सुद्धा झालेले होते. हे कडाईपट्टू उमरी बाजारचे प्रत्येकचा संदेश. काहीतरी करून दाखवावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर संदेशला या चढाईमध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. शेवटचे 3 खेळाडू शिल्लक आहेत कारगिरी संघाकडे. ऑल आउट कडे वाटचाल करताना कारगिरी संघ. बघूया ऑल आउट वाचू शकतो का संदेश. डायरेक्ट गडी मारायचा प्रयत्न आणि बोनस पॉइंट घेऊन गेलेला आहे तो संदेश. 19-15 मनसूर 3चा डिफेन्स डायरेक्ट गडी मारायचा प्रयत्न. जबरदस्त अशी पकड. पहिल्यांदाच एक चांगला असा कार्य केलेला आहे कपिल चव्हाण यांनी. जबरदस्त असं पकड. सुपर टॅकल ब्रो. पहिल्यांदाच या सामन्यामध्ये कपिल चव्हाणने आपली झलक दाखवलेली आहे. नावाजलेला खेळाडू आहे कारगिरी संघामध्ये. सुपर टॅकल झालेला आहे मनसूर यांचं. 21-15 3 मिनिटं बाकी. सामना संपण्यासाठी 3 मिनिट बाकी आहे. रेफरी आणि कॅप्टन 3 मिनिट बाकी आहे. प्रत्येका पंकज सामना जिंकायचा असेल तर पंकजलाच काहीतरी करून दाखवावं लागेल. कारण की मनसूर आलेला आहे तो मैदानामध्ये. शेवटचे 2.5 मिनिट. टाइमपास करू रे 5 मिनिट. 4 रेडवर्स घरी. आलेला आहे कारगिरीचा 8 नंबरचा खेळाडू. कारगिरीच्या खेळाडूंना सूचना आहे थोडा मागं मागवा. कारगिरीचे खेळाडू बाद झालेले खेळाडू मागं मागवा. प्रथमेश पाटगुरे मागवा. थोडं मागवा. परत सुपर टॅकल. शेवटचे 2 मिनिट आणि चढाई करण्यासाठी पंकज सुपर टॅकल मध्ये काय करतो कारगिरी आणि उमरी बाजारचा संघ. जिंकायचं असेल तर पंकजला काहीतरी करून दाखवावं लागेल. या अगोदर जबरदस्त अशी पकड केली होती कपिलने. परंतु यावेळेस थर्ड रेड डुओ डायरेड कोणत्याही क्षणी सामना ओढू शकतो. बघूया याच खेळाचं नाव आहे कबड्डी. आणि जबरदस्त पकड उडवली लागेल उमरी बाजार संघाकडून. ऑल आउट. लास्ट टाइम आउट उमरी बाजार. 21-21. कॅप्टन लक्ष द्या. आवाजाकडे लक्ष द्या दोन्ही कॅप्टन. 1 मिनिट 20 सेकंद. शेवटचा 1 मिनिट 20 सेकंद. हा सामना संपण्यासाठी शेवटचे 1 मिनिट 20 सेकंद. 1 मिनिट 20 सेकंद. 1 मिनिट 20 सेकंद. 3 किंवा 4 रेड होऊ शकतात. 21-21 काय सामना वळवलेला आहे उमरी बाजार संघाने. पंकज मेश्रामचं जेवढं कौतुक तेवढं कमी आणि संपूर्ण संघाचं सुद्धा. उमरी बाजारचा संपूर्ण संघ लातमांग गडीमाचा प्रयत्न पण संदेशांचा 7चा डिफेन्स बोनस ऑन. 21-21 जबरदस्त असे खेळाडू. काय सामना रंगलेला आहे आणि जबरदस्त अशी पकड. 2 पॉइंट घेऊन गेलेला तो संदेश.
23-21 खेळाडूंना दुखापत झालेली आहे. ऑफिशियल टाइम आउट. सागरी संघाकडून ऑफिशियल टाइम आउट. टाइम आउट आहे. 48 सेकंद बाकी. दी रेड हो जाए. सारखरी 23 उमरी बाजार 21. हे सर्व सामने YouTube चॅनल या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झालेला आहे. डॉक्टर कपिल चव्हाण खेळाडूंची मरम्मत करताना. डॉक्टर कपिल चव्हाण कोच सारखी संघाचे. स्प्रे असेल तर कृपया उमरी बाजारच्या संघासाठी सुद्धा द्या. त्यांना सुद्धा एक दुखापत झालेली आहे. पुन्हा एकदा कपिल डॉक्टर सज्ज झालेला आहे सारकरी उमरी बाजारच्या खेळाडूसाठी. 48 सेकंद बाकी. हा सामना संपण्यासाठी शेवटचे 48 सेकंद बाकी आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. सामना संपण्यासाठी 48 सेकंद बाकी आहे. सारकरी खेळत आहे तो 23 पॉइंटवर आणि उमरी बाजार खेळत आहे तो 21 पॉइंटवर. 23-21 2 किंवा 3 रेड होतील. टाइम स्टार्ट करा. 2 किंवा 3 रेड होतील आणि कडे घेऊन तो उमरी बाजारचा 9 नंबरचा खेळाडू. जबरदस्त असं कमबॅक केला होता उमरी बाजारने. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गलती केलेली आहे. शेवटचे 32 सेकंद बाकी आहे. शेवटचे 32 सेकंद. सर लारो सारखरी 23 उमरी बाजार 22. बघूया काय करतो तो संदेश. उच्च प्रतीचे खेळाडू दिग्गज खेळाडू या दोन्ही संघामध्ये काय करतो तो सारखरीचा खेळाडू. शेवटचे 4 सेकंद. शेवटची रेड. शेवटचे 4 सेकंद. शेवटची रेड. सारखरी 23 उमरी बाजार 22. काय करतो पंकज. शेवटची रेड. या सामन्यामध्ये शेवटची रेड पंकज. बोनस देण्याचा प्रयत्न यशस्वी कराय. बघूया काय करतो. पंचांचा निर्णय बाकी. बोनस पॉइंट. चाणाक्षी नजर होती सारखरी संघात. अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी तयार झालेला आहे. हा सामना या ठिकाणी तयार झालेला आहे. चाणाक्षी नजर होती दोन्ही पंचांची. सारखरी संघाला सुद्धा तो बोनस मान्य झालेला आहे. 5 रेड करे 5 मिनिटं. 5 रेड 5 मिनिटं मध्ये. हा सामना या ठिकाणी इक्वल झालेला आहे. दोन्ही संघाला 5-5 रेड करावे लागतील. 5-5 रेड होतील. दोन्ही संघाच्या खेळाडूंना सूचना आहे. आदरणीय भीमरावजी महाजन मामा आपणास विनंती आहे पेंडॉलकडे यायचं आहे.
ग्रामपंचायत सदस्य ईश्वरजी पोलागेडाव, आपले सुद्धा विनंती आहे पेंडॉलकडे येऊन आपलं स्नान करायचं आहे. नवीन भाऊ वाघमारे, आपलं सुद्धा विनंती आहे पेंडॉलकडे यायचं आहे. टाइम नाही लागतो, हे नाही लागते एक जबरदस्त असा सामना झालेला होता. सारखेरी संघ एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत होता, परंतु जबरदस्त असा कमबॅक केला उमरी संघाने. शेवटच्या चढाईमध्ये सुद्धा पंकजने एक बोनस गुण घेऊन गेला होता. त्याच चढाईमध्ये हा सामना ट्रायबेकर झालेला आहे. आता लगेच 5-5 चढाई होईल. 5-5 चढाई होईल. दोन्ही संघाकडून 5 चढाईपटू समोर यायचा आहे. लवकरात लवकर यायचं आहे. 5-5 चढाईपटू समोर यायचा आहे. डॉक्टर साहेब, आपण तर डॉक्टर आहात, थोडं मैदान पण आखून घ्या. बोनस लाईन मारा, क्रॉस लाईन सुद्धा मारायची आहे. या 5-5 गट मध्ये जी क्रॉस लाईन असते ती बोनस लाईन असते. रेफरी, क्रॉस लाईन ही बोनस लाईन राहणार आहे. बोनस लाईन आखून घ्या आणि क्रॉस लाईन सुद्धा आखून घ्यायचं आहे. हॅलो, मैदान सजवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे, भगत जनरल लेडीज अँड एम्पोरियम, अक्षय फटाका सेंटर, खाटूश्याम ट्रेडिंग कंपनी सारखनी, होमलक्ष्मी ट्रेडर्स सारखनी, चित्रवत मोबाईल शॉप, न्यू पॉप्युलर कन्फेक्शनरी, जयराम वेल्डिंग वर्कशॉप सारखनी, ISM फोनवाले सारखनी, माहेर स्टील भांडार सारखनी, साक्षी मल्टी सर्व्हिसेस, भवानी बिकानेर स्वीट मार्ट, दत्तकृपा हॉटेल, शुभम इंटरप्राइजेस, सूरज बॉयज कॉर्नर, निखिल मेडिकल अँड जनरल स्टोर, राज ॲग्रो एजन्सी, माऊली ज्वेलर्स, रुद्रा मोबाईल रिपेअरिंग सेंटर सारखनी, वाघमारे मोठा ड्रायव्हिंग स्कूल सारखनी, तुळजाई ज्वेलर्स सारखनी, स्वाती ग्राफिक्स सारखनी, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस सारखनी, श्री साई LED सारखनी. या सामन्यामध्ये काय झालेला सामना आहे, जे क्रॉस लाईन आहे ती बोनस लाईन राहणार आहे. दोन्ही पंचांना सूचना आहे, क्रॉस लाईन ही बोनस लाईन राहणार आहे. 5-5 रेड होतील. सारखी संघ फायनल मध्ये प्रवेश करत होता, परंतु उमरी बाजार संघाने त्यामध्ये एक अडथळा निर्माण केलेला आहे. यावेळेस मात्र बघूया उमरी बाजार विरुद्ध सारखनी पुन्हा एकदा सामना सुरू. यानंतर लगेच फायनलला सुरुवात होईल, तेव्हा सर्व सारखनीतील ग्रामवासियांना सूचना आहे, विनंती आहे, या स्पर्धेचा अंतिम सामना काही मिनिटांमध्ये सुरू होईल. सर्वांनी या अंतिम सामन्याचा लाभ घ्यायचा आहे. चला टॉस करून घ्या रेफरी.
हे बघा, काल पण असं त्या ठिकाणी वादविवाद झाला होता. वादविवाद करणारे बाहेर गावाचे नाही, आपल्या इथलेच आहे. थोडं समजून घ्या. मी काल पण म्हणला होता, हिवळी आणि निराळा संघासोबतचा सामना चालू होता. कोणी संघ बक्षिसात पात्र ठरव, आपल्याला कोणी 5-10 हजार रुपये देऊन जाणार नाही. आपापसामध्ये वादविवाद करू नका. कृपया मंडळाला सहकार्य करा. उमरी बाजार कॅप्टन सारखली, कॅप्टन आवाजाकडे नीट लक्ष द्या. सारखली कॅप्टन, उमरी कॅप्टन. 5-5 रेड मध्ये जर सामना पुन्हा एकदा इक्वल झाला तर गोल्डन रेड वर खेळवण्यात येईल. हा सामना पुन्हा इक्वल झाला तर गोल्डन रेड राहील. दोन्ही कॅप्टनना सूचना आहे. आणि पहिली चढाई घेऊन आलेला तो 10 नंबरचा योगेश चव्हाण. डायरेक्ट गलमांचा प्रयत्न. क्रॉस लाईन ही बोनस काय करणार आहे. सर्वांना सूचना आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न करताना योगेश डायरेक्ट गलमांचा प्रयत्न करत आहे. आणि जबरदस्त पकड म्हणावी लागेल. 6 खेळाडू या योगेश्वर तुटून पडलेले आहे. पहिली लढत झालेली आहे सारखी संघाकडून असफल. आणि उमरी बाजार 1 आणि पुन्हा एकदा पहिली लढत घेऊन आलेला आहे तो 9 नंबरचा खेळाडू. पंचांना सूचना आहे. नंबरवारी सोडायचा आहे. दोन पॉईंट आहे. 2 पंचांना जबरदस्त अशी चढाई. 1 2 घेऊन गेला सारखी संघाचा खेळाडू. ही दुसरी चढाई. स्कोर वर उभे असलेले मामा कृपया थोडा साईडला व्हा. गोटू पवार मामा थोडं साईडला व्हा. दुसरी चढाई उमरी बाजार संघाकडून. माझा निघलो माझ्या मामातला थोडा बाजूला माझा. दुसरी चढाई डायरेक्ट गडविण्याचा प्रयत्न. माझ्या मामाला जबरदस्त पकड. खेळाडूंना सूचना आहे. महाजन अरे काय लिहून थांब ना. काय लिहून आहे ना. लागला काय बी अक्षर राहू दे ना बहीण. इथं लिहा लागलं ना. नंबर बघा. रेफरी नंबर बघत जा. लागणचा काय चढाई करण्या अगोदर नंबर बघत जा. स्कोर बोर्ड समोर उभे असलेले महाजन मामा थोडं साईड लावा. स्कोर नाही दिसत आहे. थोडं साईड लावा. उमरी बाजार 3 सारखी 2. 7 नंबरचा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न. सारखी संघाकडून आणि जबरदस्त अशी चढाई. बोनस प्लस 1. हिंद केसरी सारखी 4 उमरी बाजार 3. सारखी उमरी बाजारचा खेळाडू आणि 1 गुण घेऊन गेलेला आहे.
शक्तीपेक्षा युक्तीचा खेळ करताना सारकरी संघ पुण्याच्या सारकरी संघाला पॉईंट. सारकरी 5 उमरी बाजार 4. नंबर बघा, नंबर रेफरी 4 नंबरची चढाई. तो लांबवलं लंबाला कसा खेळाडू उमरी बाजार करून विशाल राठोड मैदानामध्ये आलेला आहे. विशाल राठोड या सामन्यामध्ये सारकरी संघाकडून जबरदस्त खेळी करताना शेवटची चढाई 5 नंबरचा चढाईपटू. शेवटची चढाई नाही, 5वा चढाईपटू आहे सारकरी संघाचा. सारकरी 6 उमरी बाजार 4. डायरेक्ट गाडी मारलेला आहे संदेशने. डायरेक्ट गाडी मारलेला आहे संदेशने. आणि शेवटची चढाई उमरी बाजार. अशा प्रकारे 1-2 गुणांनी उमरी बाजार हा संघ हा सामना या ठिकाणी हरलेला आहे. रसिक बांधवांना सूचना आहे, 10 मिनिटाचा ब्रेक राहील, त्यानंतर लगेच फायनलचा सामना होईल. सर्व रसिक बांधवांना सूचना आहे, 10 मिनिटाचा ब्रेक राहील, त्यानंतर लगेच फायनलचा सामना होईल. दोन्ही संघाने एक उत्कृष्ट असा खेळ दाखविला आहे. सारकरी दुसरा एक संघ आहे.